असं एक जाणवलं. हा हा, परत हा बोला. काही दिवसाचा स्वानुभव घेतला, त्याच्यामधून एक जाणवलं की ती उद्देश बघा एकदम तो जसं दाखवलं तसाच उद्देश आहे. भिक्खूने गावामध्ये भिक्षाटन करत असताना तसा तो भुंगा किंवा जो आहे जो कोणी जो आपला त्याच्यातला मध गोळा करतो, बाकीच्या गोष्टी सोडून रंग रूप त्या बाकीच्या गोष्टी सोडून जसा गोळा करतो, त्याप्रमाणे भिक्खूनी सुद्धा त्या व्यक्तीमध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्याला जे हवं आहे, आपला जो विषय झाला सर, जोखंडभर चालण्याचा पाहण्याचा, जोखंडभर पाहण्याचा. कारण आपली नजर थोडीशी जर बाहेर जर गेली, आणखी जर लांब जर गेली, तर ती विचलित होते. कारण त्या डोळ्याला दुसऱ्या काही प्रकार दिसतात आणि त्यामध्ये विचलित, म्हणून त्यांनी त्याच्या जोखंडवर पाहायचंय. म्हणजे त्याच्या दारात गेल्यानंतर त्याला जो उद्देश ठेवलेला आहे त्या तेवढा उद्देश त्यांनी साध्य करायचा आहे. आणि नुसतं भिक्षाटन न करता ती जी समोरची व्यक्ती आहे तिच्यातले काही गुण सुद्धा स्वतःमध्ये स्वतःच्या कामासाठी घ्यायचे सर. जसा तो मध पोलातला मध काढला जातो, त्या व्यक्ती असतात सर, आपल्याला शिकण्यासारखं भरपूर असतं. जसं मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्यातले काही गुण घेऊ शकतो, किंवा नुसतं ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीला ऐकल्यानंतर सुद्धा त्याच्यातले काही गुण घेऊ शकतो. या प्रकारे त्या भिक्खूने किंवा मुनीने त्याच्या कार्यापुरतं त्याला जे आवश्यक आहे ते तेवढं उचलायचंय. त्याचं लक्ष विचलित होता कामा नये. त्यांनी जोखंडभर पाहत, म्हणजे दीड हात पाहत, त्याला जेवढं आवश्यक आहे त्याला चालण्यासाठी तेवढं पाहत त्यांनी चाललं पाहिजे. आणि त्या अनेक व्यक्ती अनेक प्रकृती भेटल्यानंतर त्यातलं आवश्यक तेवढंच उचलायचंय, बाकीचं सोडून द्यायचंय. हा, असं एक बर. मला वाटलं सर. हा बरोबर आहे, पण तो तो तसं कधी करू शकतो हा मुद्दा आहे. हो, तो स्वतःमध्ये जर असला तरच करू शकतो. त्याला स्वतःच नियंत्रण जर असलं. पुढच्या गोष्टीचा विचार करायची गरजच पडत नाही, कारण ते सती आपल्याला शिकवतेच का कसं कसं चाललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि चित्त मन कशात गुंतय, कशाचा विचार करतंय, हे सती दाखवणार आहे, जागृती दाखवणार आहे. म्हणून आणि मुख्य कार्य जे आहे ते सती जागृतीचंच आहे, भानाचं आहे. त्याचं भोजन चालू असताना सुद्धा त्याला काही नियम दिलेले सर. हा, त्यांनी त्याच्या त्या पात्राकडे बघायचं, त्याचं वर तर लक्ष विचलित नव्हता. त्यांनी त्या पात्रातलं अन्न आपल्या शरीराला लागेल, ते जीवन आवश्यक वस्तू आहे, माझं जीवन चालण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून तिला ग्रहण करायचंय. तिचा रंग रूप त्याची चव न घेता. बरोबर आहे. आणि नेहमीच्या गोष्टीप्रमाणे सांगत असतो सर. मी नेहमी उदाहरण देत असतो, कारण काही गोष्टी आल्या की आपलं चित्त कसं विचलित होतं. आम्ही पंक्तीमध्ये बसलेलो असलं की तो गुलाबजामुन वाला तिकून येतो, आम्ही जर जास्त लक्ष दिलं तर त्याच्याकडे लक्ष राहतं, आसक्ती वाढत चालते. आसक्ती वाढली का मग ते मला हवंय, ते माझ्यापर्यंत येतंय, मग मला नक्की भेटलं पाहिजे, त्यासाठी माझे जे बाकीच्या क्रिया होतात त्याला थांबवणं. याच्यासाठी सोपा उपाय, आम्ही आमच्या पुरतं पाहायचं, जे अन्न समोर आलेलं आहे तेवढं पाहायचं आणि तेवढंच ग्रहण करायचं. आपण असा हा नुसता विचार करून ते होतं का? नाही नाही, आपल्याला ते प्रॅक्टिकली करावं लागतं. ते ते प्रॅक्टिकली. पुढचं पुढचं काम नॅचरली होतं. प्रॅक्टिकली. हा, ते काम नॅचरली होते. पुढं जे आपण करतो त्याचा विचार करून ते होत नाही. ते विचार करणारं आपलं मन आहे, मेंदू आहे. ते भटकणारं आपलं चित्त आहे. आणि तिथं आपण पाहिजे. आपलं तिथं आपली कनेक्टिव्हिटी असेल तरच ह्या पुढच्या गोष्टी होतात. नाहीतर मग ते असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे, हे असं आपण म्हणतो. परंतु ते तसं कधी होणार नाही, किंवा तसं करायचं असेल तर ते कसं कधी होईल, कसं होईल, ह्याचा कार्यकारण भाव आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि तो जागृतीनं सतीनं लक्षात येतो. आणि ते आतलं काम आहे. बाहेर फक्त त्याचं अभिव्यक्ती आहे, म्हणजे बाहेर दिसतंय फक्त. पण जे दिसतंय तिथं काम नाही, जे दिसत नाही तिथं काम आहे.
कारण त्याच्यात कारण दडलेलं आहे. हा परिणाम आहे, बाहेर परिणाम आहे, कारण आतमध्ये आहे. बरोबर सर. आणि त्या कारणापर्यंत, समुदयापर्यंत, जो दुःख समुदयापर्यंत जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत दुःख निवारण नाही, दुःख मुक्ती नाही. दुःख देणाऱ्या गोष्टी ह्या बाहेर नाहीत, त्या आतमध्ये आहेत, कारण परिणाम आत होतात. आणि ते कारण दुःखाचं आहे. ज्या बाहेरच्या गोष्टी, बाहेरच्या कारणानं जो परिणाम आत होतो, तो परिणाम हे पुढच्या दुःखाचं कारण बनतं. म्हणून कार्यकारण परिणाम, कार्यकारण परिणाम, परिणाम परत कारण बनतं, परत ते कार्य होतं, परत परिणाम होतो, परत ते पुढचा परिणाम कारण बनतं, परत ते पुढचं. म्हणून चक्र म्हटलंय त्याला, भवचक्र. हे घडतंय, हे असं स्थिर नाही ते, ते चक्र आहे. कारण काहीतरी होतं, त्याचा काहीतरी परिणाम होतो. तो परिणाम झाला, त्याचे संस्कार झाले का तेच कारण बनतात, पुढचं कार्य करतात ते, त्याचा पुन्हा परिणाम होतो. ते पुढचे परिणाम परत कारण बनतं. जसं आपण काल म्हटलं ना, लहानपणी मला ते गोड आवडायचं, किंवा ते काही जिलेबी आवडायची, किंवा काय ते फरसाण आवडायचं लहानपणी. कधी 10-11 वर्षाचा होईपर्यंत गावाकडं असताना. आणि ते रेग्युलर असायचं. तेच मला तेच मला आता का खावंसं वाटतं, तर मला नाही माहिती, कार्यकारण परंपरा मी अज्ञात अवस्थेमध्ये, अजागृत अवस्थेमध्ये, आत्ता 70पर्यंत ती कशी काय चालत आली पुढे, तेच मला तेच तेच होतं माझ्याकडून परत. आता सुद्धा बघा, मला घरात काही खायला नसतं, मी पटकन जाऊन, आता समजा आता सुनंदा माहेरी गेली आणि भूक लागली, काय खायला नाही, तर मी घरामध्ये तिनं ठेवलंय बाकीचं काय काय काय. पण माझा पहिला हात जो जात होतो त्या फरसाणच्या डब्याकडे. हम्म. मला नाही माहित तिकडं का तिने सफरचंद ठेवलं, सफरचंद नाही खात मी पटकन जाऊन, हम्म. किंवा आणखीन काही ठेवलेलं आहे तिचे फळं. तिला तिची आवड आहे, तिने ते ठेवलेलं आहे, ती मला सांगत ते खा. पण मला ते, माझी जी पटकन ओढ जी जाते ती लगेच ते डब्याकडे. तर हे असं काहीतरी काहीतरी काय म्हणतात, कारण, कारणातून कृती, कृतीचे परिणाम, परिणाम परत कारण, परत संस्कार. हा ते संस्कार, हे संस्कार, तेच कारण, संस्कार कारण बनतं, परत त्याचे परिणाम होतात, परत ते असं ते भवचक्र चालते. तर विषय निघाला सर, भवचक्राचा विषय निघाला. हा. म्हणून एक सांगेल, हे हा. जे षडायतन आहे, हा. षडायतन आहे, तिसरा जो भाग षडायतन, याचाच भाग येतो. आम्ही ही गाथा सर, त्या जो मुनी असेल, भिक्खू असेल, त्याच्यासाठी म्हणण्यापेक्षा आमच्या जीवनात सुद्धा जर उतरवली, तर माझ्या मते त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही षडायतन डोळ्याला दिसणं, जास्त लांब पाहिलं म्हणजे लांब दिसतं दिसतं मध्ये, ते याच्या दृष्टीने असेल ठीक. परंतु कारणाला धरून जर आपण जर जास्त लांब न पाहता आमचं कार्यापुरतं जर ठेवलं, जे ऐकायचंय तेच व्यवस्थित ऐकलं, ज्याला अनुभवायचंय तेच ऐकलं, तर आमचं जीवन हे जीवन सुद्धा सुखी होऊ शकतं सर. या जीवनामध्ये सुद्धा, गृहस्थी जीवनामध्ये सुद्धा. ते तर आहे. परंतु डोळे पाहण्या, डोळ्यात आपण असतो का? आपण नसतो. कानात आपण परंतु कानात आपण असतो नाही, का? नाही नाही, आप परंतु तरी सुद्धा कंट्रोल, कंट्रोल हे कं, नक्कीच या कं, शरीराच्या, नाही, त्या कंट्रोल मनाच्या, चित्ताच्या हातात हात असतो. नाही, कंट्रोल नाही करायचं. अच्छा. कंट्रोल होऊ शकत नाही, कारण कंट्रोल करणारे आपण नाही. नाही नाही, आम्हाला आपल्याला कुठपर्यंत पाहायचं आपल्याला हे कंट्रोल पाहण्यासाठी. करणारं ते चित्त आहे, ते मन आहे. ओके. ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. ते स्वतःच कंट्रोलमध्ये येतं जेव्हा त्याला त्याचं भान येतं. आपण हा पण कार्यकारण भाव लक्षात घेऊया. धम्मचक्र आहे. आता भवचक्रातून धम्मचक्रात कसं शिरतो आपण, तर जे भवचक्र चाललेलं आहे त्या भवचक्रामध्ये आपण सतीने शिरतो. आणि भवचक्र म्हणजे काय आहे, किंवा हे अस्तित्व बर. आहे. आपली आपलं अस्तित्व ही काय आहे, ही निसर्गाचाच भाग आहे. आणि निसर्गाचं भवचक्र हे आपल्यापुरतं आपल्यामध्ये आहे. ते आपल्यापुरतं ह्या
या काळेपुरतं ते या याच्यात, काळापुरतं आहे. आणि बाहेर ते जगभर चाललंय. बाहेर ते सगळ्या विश्वात आहे ते. म्हणजे सगळं चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी, ते सगळं ते काही जे काही 10-11 ग्रह आहेत, ज्ञात अज्ञात अनेक आहेत. ज्या माला ज्या आहेत त्या ग्रहमाला, तर त्या माला त्याही तृष्णच आहे. तेही ओढात आणत आहे ती. ते चक्रच आहे, म्हणून ते सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. फिरत राहतो. आपलं पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आणि त्या पृथ्वीतून निघालेला चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. आणि असे अनेक काय म्हणतात, अं, माला आहेत आतमध्ये. थोडस ज्यांना भूगोलाच्या आकाशगंगा. हा आकाश आकाशगंगा हा वगैरे. आकाशगंगेमध्ये ज्या काही सांगा, बोला काय चाललंय तिथं. तिथं काय चाललंय काय म्हणतो? सांगा. नाही, आकाशगंगा आहेत ना, ह्या पण देखील असे म्हणजे आपल्या डोळ्याने दिसतील तेवढं म्हणजे असंख्य आहेत त्या पण. हा, पण त्या हा. सुद्धा फिरतायत त्या. हा. तर ते पण आणि ते पण भवचक्राचाच भाग आहे. हा, हे पूर्ण विश्व जे आहे. हा, ते भवचक्रच आहे ते. आणि हं. त्याचा आपण अंश आहोत, कारण हो, आपण त्याच्यातूनच आलो ना. बरोबर. आपण काय वेगळे कुठून काय नाही निर्माण, हं. ते त्याचाच भाग आहोत आपण. सगळं गतिशील आहे. हा, त्याचाच भाग असल्यामुळं, त्याचाच अंश असल्यामुळं आपण पृथ्वीच खातो, आपण जल पितो, आप घेतो, आणि वायू, म्हणजे पृथ्वी, आप, चालेल. तेज, वायू, ते सगळं ते त्याच्यातूनच घेतो. ज्याला आपण अन्न म्हणतो, अन्न पाणी, ते त्याच्यातूनच घेतो. त्यातलीच जागा आपण पकडतो, आकाश. अवकाशातली जागा व्याप्त आपण होते. आपण व्यापलेली असते. व्यापलेली असते, ते आकाश. म्हणजे तोही धातू, कारण जागा नसेल ते वाढणार कसं मग. आहे बरोबर. ना. जागा नसेल ते वाढणार वाढणार कसं. त्याला वाढायला जागा पण पाहिजे. ते आकाशही पकडतो. आणि हे सगळं त्याच्यात असलेल्या विज्ञानामुळे आहे, म्हणजेच कॉन्शियसनेसमुळे, म्हणजे चित्तामुळे आहे, मनामुळे आहे. आणि ते चित्त, मन जे आहे, ते गाफील आहे, 90% गाफील आहे. आपल्याला माहित नाही काय चाललंय. आपण फक्त कृती पाहतो. मी असं म्हणून म्हणतो, मी असं करील, मी तसं करील, पण कसं करील, कशामुळं करील, किंवा जे करायचं नाही ते कशामुळं करणार नाही, त्याचं कारण आत दडलेलं आहे. म्हणून आत उतरावं लागतं, हम्म. कायेमध्ये, कायेमध्ये. तेव्हा मग आपली आकाश हा, आपल्या त्याच्यात उतरलं आपली पाहिजे. आकाश गंगा आहे, आपल्याला माहित नाही ते काय आहे. भवचक्रामध्ये, हा, आतल्या म्हणजे तो भवचक्रात ते उतरावं लागतं. तर मग ते भवचक्राची अं, दुर्गती ही सद्गतीमध्ये परिवर्तित होते. गतीचं चालणारच आहे जिवंत बाहेर असेपर्यंत. पडतोय. हा, फक्त सद्गती आणि दुर्गतीचाच मुद्दा आहे. बुद्धाला सुगत म्हणतात ना. गत गत म्हणजे अवस्था पण आहे, गत म्हणजे गती पण आहे. कारण गती ही पण एक अवस्था आहे. एक नाही, अनेक अवस्थांचं ते अनेक अवस्थांचं ते कार्य आहे. कार्य, कारण, कार्य, परिणाम, ते परत कार्य, कारण, परत कार्य, परत परिणाम, परत ते, असं ते आहे. तर ते काय चाललंय नेमकं, त्याच्यात आपलं उतरणं झालं पाहिजे. आणि मग आपापच बाकीच्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही, की खाली पाहून त्याला, आणि रंगाला भाळू नका, आणि रूपाला भाळू नका, आणि हे करा, ते नॅचरली संयम जी गोष्ट आहे, संयम हा त्याच्यातून नॅचरली येतो, असं आहे. बोला शेजवळकर सर, तुम्ही थांबले होते. तर सुरुवातीचा विषय खूप सुंदर झाला. हा हा. आणि खूप आतमध्ये जाऊन समजून सांगितलं त्याबद्दल. म्हणजे काही कुठं राहिलं असेल आमची कमतरता, तर ती पूर्ण झाली आहे सर. नाही, पूर्ण व्हायची अजून. हो, पण कारण प्रॅक्टिस, जिथपर्यंत समजते तिथपर्यंत हा, होते सर. समज येत चाललेली आहे, चांगली गोष्ट आहे. हो पण हो ही समज आपली प्रॅक्टिसमध्ये उतरली पाहिजे. हो सर, हो सर. प्रत्यक्षात ती समज उतरली पाहिजे, नाही तर नुसती समज, म्हणजे दृष्टी आहे, समजलंय, दृष्टी आली, हं. सम्यक दृष्टी आली,
पण काय करायचं याचा संकल्प नाही बनला. अच्छा. आणि तेच शब्द आपल्यामध्ये नाही आले, वाणी, वाचा, हम्म. आत आणि बाहेर, हो तर तसं कर्मांतर घडत नाही, तशी ॲक्शन घडत नाही. ती हो. घडावी म्हणून तशा प्रकारची आपली लाईफस्टाईल, आजीविका बनली पाहिजे. म्हणजे आपलं जे जीवन जगण्याची पद्धत आहे ती अशी पाहिजे का आपल्याला जागं पण होता आलं पाहिजे, आणि ती समज पण आली पाहिजे, आणखीन पुढची प्रगत समज, आणि त्याप्रमाणे आपली कृती पण घडत चालली पाहिजे पुढे. मग त्याचा हम्म. परिणाम दिसतो आपल्याला. नाहीतर नुसतं ज्ञान गोळा केलं आणि गप्प बसून नाही होते. माहिती आहे पण कसं पण नाही का, माहिती आहे पण अप्लाय कुठं करायची, उपयोगात कुठं आणायची. आपण अच्छा. शाळा आपण शाळा कॉलेजमध्ये शिकतो काय, किंवा एखादं तंत्रज्ञान शिकतो, पण आता हे उपयोगात कुठं आणायचं. ते जर आणलं नाही तर मग ते ज्ञानच राहतं फक्त, त्याचा काही उपयोग नाही झाला. आहे भाऊ माझ्याकडे, मी डिग्री घेतली, तंत्रज्ञानाचं शिक्षण पण घेतलंय, हे शिकलो ते शिकलो, पण त्याचा वापर कुठं करतो आपण, कुठं करतो हे महत्वाचं आहे. है ना. तसं धम्मज्ञानाचं पण आहे, आपण ऐकून ऐकून पुष्कळ माहिती करून घेऊ शकतो. म्हणून आपण ह्या रस्त्याने जातो, त्या रस्त्याने जातो, पण करायचं काय त्यात सगळ्याचं. या हम्म. सगळ्याचं करायचं काय, त्याचा संबंध आपल्या व्यक्तिगत जीवनाशी आहे, व्यक्तिगत दुःखांशी आहे, यातनांशी आहे, डिस्टर्बन्सशी आहे. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचे. ते जर नाही झालं आपल्याकडून, तर मग नुसत्या ज्ञानाचा आणि मग ते वेळ वेळ दवडण्यासारखा टाइमपास झाला तो. मग टाइमपास नाही करायचा आपल्याला. टाइमपास करून काहीच साधत नाही. म्हणून नुसतं हा रस्ता दिसतोय मग चला तिकडं, हा दिसतोय मग चला इकडं, चला कॉम्प्युटरवर काहीतरी आहे, कोणीतरी काहीतरी लिंक पाठवली मग चला बसू, वेळ आहे आपल्याला. तर ह्या लिंकला अटेंड केले, त्या लिंकला अटेंड केले, तिकडे अटेंड केले, याही शिबिराला जातो, त्याही शिबिराला जातो, ह्याचं ऐकतो त्याचं ऐकतो, ठीक आहे ऐका, पण शेवटी ऍप्लिकेशन कुठे आहे, कुठे अप्लाय करतो आपण, कुठे उपयोगात आणतो, ते होण्यासाठी आपल्याला उद्देश आपला निश्चित झाला पाहिजे. आधी उद्देश निश्चित कशासाठी आहे सगळं, वाय, कशासाठी, का, हा का ज्याला प्रश्न पडतो ना, तो मग संशोधन करतो पुढं. ज्याला का प्रश्न पडत नाही, त्याचं पुढं काम बंद पड आपोआपच बंद पडतं. कारण त्याच्या पुढं का नाही, ते प्रश्नच नाही, किंवा प्रश्न समजला नाही. तर हा प्रश्न समजणं म्हणजे समस्या समजणं म्हणजे दुःखी तर आहोतच आपण, यातना तर आहेतच, डिस्टर्बन्स तर आहेतच, पण का आहे, हा का आपल्याला सती करायला लावतो, सतीची प्रॅक्टिस, जागृतीची प्रॅक्टिस करायला लावतो. म्हणून हे महत्वाचं आहे. आणि डबल चौकात जाऊन बसा. खरंच बोला. गाता म्हणलं हे सर खूप महत्वाचे आहे सर. कारण आपण चौकात उभा आहे. आपण आज घंटाभर वर्ग करायचा आणि डबल त्या चौकात जाऊन बसायचं, हा. पैसे ते व्हायचं. त्याच्यापेक्षा हे गात्याचा अर्थ आणि ते भुंग्याचं जे उदाहरण सांगितलं सर तुम्ही, ते रसपान करायचं, गंध घ्यायचा, पण फुलाला त्रास न होता आपण ते करायचं. या भुंग्यासारखं आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आपण आपलं जीवन जगत असताना त्या आपल्या आजूबाजूला आपल्या यामध्ये कुणाला नुकसान न होता, कुणाची हिंसा न करता आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. जगलं ही पाहिजे. गाथा अनुकरण्यासाठीच आहे सर. हो आणि हो. तुम्ही जे म्हटलात ते मला पहिल्यांदा असं समजलं की आपले जुने संस्कार, म्हणजे तुम्ही जे लहानपणी जिलेबी वगैरे खायतात, तरच माझ्या बाबतीत पण हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. ते पण अनुभव आहेत, म्हणजे तुम्ही जे बोलताय ते स्वतः प्रॅक्टिकली अनुभवाला येत आहे. कारण जुने हॅबिट आहेत ना, ते सहजच तिकडे माणूस वळलं जातं न कळत. बरोबर. आणि ते संस्कार आहेत ते आपल्याला कळत पण नाही. म्हणजे खूप छान झालं सर, खूप मस्त. गुड, छान छान. पुढे. आणि सर त्याच्यामध्ये हिस्सा पण येते सर या गातीमध्ये. म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतोय किंवा काय, ते पण कोणाला त्रास न देताच झालं पाहिजे. खूप म्हणजे खूप मोठं आतमध्ये विचार केला तर खूप या गाठीचं असं मोठं अर्थ विश्लेषण करून सांगितलं. बरोबर आहे, बरोबर आहे.
जेवढा आत शिराल शिराल तेवढा अर्थ आणखीन पुढचा लागत जातो. हिंसा पण लक्षात. आली ह्याच्यामध्ये जीवन सगळंच जगण्यात. आलं. सगळंच आलं. बरोबर. मागाडे सर, स्वागत आहे तुमचं. आधी स्वागत करायचं राहिलं तुमचं, पण जगदीश मागाडे हे येस सांगोल्याला येस. राहतात. हां. हां, बोला 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 मागाडे सर. सविनय जय भीम. सविनय जयवीर. अ, कसबे साहेबांकडे मी नेहमीच जातो. काल त्याने आवर्जून सांगितलं की हां तुम्ही या वर्गाला जॉईन व्हा, तुमच्यामध्ये बदल नक्कीच होईल. हां म्हणून हां जाणीवपूर्वक मी काल त्यांनी सांगितली 2 तास चर्चा चालली तुमची काल. हां. रविवार होता. हो. चला म्हटलं आज जॉईन झालंच पाहिजे, म्हणून सकाळी उठून जॉईनिंग झालेलं आहे. अच्छा. अ, परत मी बरेच दिवस माझा कालखंड खंड पडला होता या कार्यक्रमाला. हां हां. परत जॉईन झालेलं आहे. इथून पुढे माझं कंटिन्यू असंच राहील. आणि तुम्ही काय सांगताय यापेक्षा मला काय मिळतंय हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. अहो त्याची आता तुम्ही सांगितलं की चौक आहे, नेमकं जायचं आहे कुठं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आता मी आता म्हणजे याच्या अगोदर मी ठरवलं होतं, पण तुमच्यामध्ये मिसळून होतो. आता परत आहे तुमच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही जे सांगाल आपल्या ग्रुपवर जे काय चर्चा होईल हां. त्याच्यामध्ये मी सहभागी नक्की होईल. छान छान. ओके. जय भीम. स्वतःशी कनेक्टेड आहात ना, ते हो महत्वाचं हो आहे. हो हो हो. बस तेच महत्वाचं आहे. हां. हे महत्वाचं आहे. तेच स्वतःशी महत्व. कनेक्ट मी काय करतोय, काय करायचं आहे हे हो. स्वतःला समजलं पाहिजे. हे फार बरं. महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी फार मोलाचं आहे. तुमची स्तुती करतो असं महत्वाचं नाही, पण तुम्ही सांगता हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. ओके. जय भीम. बरं. जय. तर एक बोलू का सर? बोला बोला. तर माझं म्हणणं असं होतं, आता आपण सर्व जुने साधक आहेत, पण माझा मुलगा जे आहे का, मला वाटतं मुलाला पण आणि मुलीला पण ह्यामध्ये वर्गाला सामील करावा. कारण कसं सर, घर की मुर्गी दाल बरोबर असते. मग त्यामुळं कारण आता हे दुःखमुक्तीचा मार्ग आहे, आणि त्यांच्या सर या कोऱ्या पाट्या आहेत. आता माझी एक पाटी आपली पूर्ण लिहिलेली होती, त्यामुळे मला 30-40 वर्ष लागलं हे कनेक्ट व्हायला, ह्या प्रवाहामध्ये यायला. आणि तुमच्या माध्यमातून मी 14 पासून प्रवाहामध्ये आहे आणि टिकून आहे सर. तर मला काय वाटतं, माझा माझा मुलगा, माझी मुलगी, हां त्या म्हणजे हां. विशेष कुठल्या त्यांच्या कोऱ्या पाट्या आहेत, त्यांना हा मार्ग नव्यानच आहे आणि मला वाटतं हा मार्ग एकदम योग्य आहे. त्यामुळं तुम्ही जे सांगता ते त्यांना समजेल मी. तर पाली भाषा आपल्याला, आपण सर्वजण वर्गामधले एकदम पुढे गेलेलो आहे. आणि डबल मग त्यांना ऍड करावं का कसं, असं मला वाटतंय. कारण मला वाटतंय थोडं वर्गाला त्यांना, मी त्यांना सांगेन वर्गाला बसत जा म्हणून. पण कसं आपल्याला मला वाटतं हां. पाठी. हो. कसं असतंय मला वाटतं, की कोणत्याही मार्गानं, कोणत्याही पद्धतीनं, कोणतीही साधनं वापरून काहीतरी असं निमित्त क्रिएट केलं पाहिजे की लोक त्याच्याशी, त्या विषयाशी जोडले जातील, म्हणजे स्वतःशी जोडले जातील. म्हणजे आता मुलाचं, मुलीचं किंवा तुम्ही इतरांचं म्हण, त्यांना त्यांच्याशी कनेक्ट करून कसं देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता ते इथं नाही येणार समजा, ऑनलाईन सत्राला बसणार नाही आणि आले तरी त्यांना लगेच कळणार पण नाही. आता त्यांच्यासाठी काही प्राथमिक गोष्टी पाहिजेत. म्हणून आपण आपल्या पातळीवर अशी सत्र भरवण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. जागृतीच्या कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी चालल्या पाहिजेत. जिथं शक्य आहे तिथं मी येऊ शकतो, आणि जिथं शक्य आहे तिथं तुम्ही पण ते करू शकता. किंवा वेगळ्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आता तुम्हाला सांगतो, आता इथे अनिल गायकवाड आहेत आपल्यामध्ये. अनिल गायकवाड काय करतात माहिती आहे का? हे सगळं जे चाललंय ना आपलं, हे सगळं ते त्यांच्या टी व्हीला जोडून टाकतात आणि ते घरातले लोक कामं करता करता ते पाहतात, असं त्यांनी मला सांगितलं. घरातल्या टी व्हीला जोडून टाकतात ते. ते पाहत नाही तर नाही पाहत, ते वातावरण तसं तयार करायचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्या घरातल्यांना गोडी लागलेली आहे ती. त्यांची छोटी मुलगी सुद्धा ती सतीचा विषय बोलते, त्याला नाही कळू द्या काही, पण ती अं, सतीचा विषय तिच्या डोक्यात शिरलाय. आणि ती मोठी झाल्यावर तिला तिचा उपयोग होऊ शकतो, किंवा आत्ताच थोडीशी मॅच्युअर झाली, तिचा उपयोग हे असं आपण काम करू शकतो. आपल्याला काय करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. सगळे एकाच मार्गाने नाही, सगळेच आपल्याला
ह्या ऑनलाईन आणता येणार नाहीत. आता आपण बघा, आता हा विषय अनेक मी पाहतोय आता. आपली एक धम्मपदातली एक कोणती गाथा आहे, चित्तवग्गातली, त्याला जवळपास कालच्या घडीला 233 म्हणजे 250 पर्यंत लोक गेलेत. ते ते तो व्हिडिओ पाहणार आहे. म्हणजे सगळे इथे येणार नाहीत, सगळे समोर येणार नाहीत. ते कदाचित प्रॅक्टिकली शक्य पण नाही काही लोकांना, कारण त्यांची त्यांची कामं आहेत, ते समज आहे किंवा काय जे असेल ते. मग आपण आपण ते कसं लोकांना ह्या प्रत्यक्ष आणता येईल, वेगळ्या पद्धतीत. त्याच्यात एकच पद्धत नाही, अनेक पद्धती आहेत, अनेक मार्ग आहेत. ते आपण पाहिले पाहिजे. आणि आता आपण जे काय 2-3 आपण गोष्टी ज्या करतो, जागृतीच्या कार्यशाळा आपण प्रत्यक्ष पण घेतो आणि ऑनलाईन पण घेतो. त्याच्यात मी जे व्यक्तिगत पातळीवर ज्या काही गोष्टी करतो त्याला मी सती काउन्सिलिंग म्हणतो. म्हणजे जे आपल्याला लक्षात, जसं आता त्या मॅडमने प्रश्न विचारला, कुठं चहा पिता पिता चौकात प्रश्न विचारला, चौकातल्या टपरीवर. तर तिथं ती चर्चा झाली. म्हणजे आपला अनुभव या नाही त्या प्रकारे, येणं केनं प्रकारेनं तो आपल्या लोकांमध्ये बोलता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे. आणि तो जरी सांगता नाही आला तरी आपण स्वतःशी आपण ते बोललं पाहिजे किंवा स्वतःमध्ये काम केलं पाहिजे. स्वतःची तयारी आधी चांगली केली पाहिजे. असं ते काही टप्पे आहेत. तर सती काउन्सिलिंग हा एक टप्पा आहे. जागृतीची कार्यशाळा प्रत्यक्ष घेणं, ऑनलाईन घेणं. काही आपण आता छोटी मोठी आपली पुस्तकं आहेत. आता जसं गेल्या 8 दिवसामध्ये, 8-10 दिवसापूर्वी दापोलीचे कोण होते, त्यांनी जीवनाच्या 3 गाथा वाचल्या आणि ती सती साधनेचा मुद्दा त्यांना त्याच्यातून लक्षात आला. त्यांना ते क्लिक झालं. पण नंतर नसेल वेळ मिळाला, नाही आले. ज्याची त्याची काय माहिती आहे का, जीवनशैली वेगवेगळी आहे, जबाबदाऱ्या आहेत. आणि आजच्या काळात माइंडही तेवढं पूर्वीसारखं सोपं सरळ राहिलं नाही. त्याला खूप विषय आहेत, जबाबदाऱ्या पण आहेत, विषय आहेत. सोय नाही, कधी कधी सोय पण नसते, कधी कधी नेटवर्क नसते, ते पण कारणच आहे. अनेक गोष्टी, पण आपण ते करत राहिलं पाहिजे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही काय करता येईल ते तुम्ही ठरवायचं. ते फक्त त्या संपर्कात आले पाहिजेत बस. आणि त्याच्या निमित्ताने ते स्वतःच्या संपर्कात आले पाहिजेत. त्यांची सतीची जागृतीची प्रक्रिया सुरू झाली त्यांच्यामध्ये का त्यांचं काम ते स्वतःच करणार. सगळ्यांना एकत्र येण्याची आवश्यकता नाही, ते शक्य पण नसतं. प्रयत्न करत राहणे हो. बस. पुढे थांबायचं. जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम.